नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे 2 महत्त्वाची पदं आहेत. ते म्हणजे जे मजूर ज्याला वन सेवक म्हणतात, हे एक पद आहे आणि दुसरं जे आहे ते आहे की रक्षक असणार आहे. तर या पदासाठी आपण जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहोत. तर वनसेवकाची जर बघितली तर टोटल आता मी सांगेल यांची किती पदं रिक्त आहेत ते. तर हे 12,991 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. आता ते तुम्हाला सांगतो मी एक्झॅक्टली कोणकोणती किती-किती हा निघालेला ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये सांगेल. तर टोटल 4,545 एवढी पदं सध्या कार्यरत आहेत ही. ओके. हे कार्यरत आहेत. कार्यरत म्हणजे याला फुल टाईम घेतलेले नाहीत हे. रोजंदारी पद्धतीने घेतलेली जातात आणि अजून त्यांना 8,446 पदं अशी 12,991 पदं ही वनसेवक पदाची आवश्यकता आहे. तर एवढी पदाची जाहिरातसाठी आपण प्रयत्न करत आहोत. ह्याच्यामध्ये जर बघाल तर टोटल जर पदं हे सॅलरी जर बघितली तर 28,900 एवढी पडते. फक्त 10,000 कमी पडते याच्यापेक्षा वनरक्षकापेक्षा 10,000 कमी. तर चांगलं आहे. म्हणजे एस-1 ची श्रेणी 15,000 ते 47,600 असणार आहे. बेसिक पेन्शन 15,000 असणार आहे. त्याच्यामध्ये महागाई भत्ता 9,000 6,900 देण्यात आहे. त्याच्यानंतर गटबाडे 3,600 देणार आहे. हे पूर्ण मिळून सगळं 28,000 एवढा भत्ता होतो. तर ही पदभरती असणार आहे किती पदांसाठी बघा ही एवढी आहे 12,991 पदं असणार आहे. त्याच्यानंतरनं दुसरं जे आहे ते रक्षकसाठी आहे. आता वनरक्षकच्या बाबतीत बघा तर हे आर-टी-आय टाकलेलं आहे. तर आर-टी-आय फक्त नागपूरसाठी जी माहिती मागितली होती, ती माहिती दिलेली आहे त्यांनी एप्रिल 2023 ते जून 2024 अखेर. तर याच्यामध्ये जर बघाल तर टोटल सगळे मिळून सांगत आहे. आता फक्त एकच आर-टी-आय. तर 1,684 एवढी पदं आहेत ही अजून रिक्त दाखवत आहेत. या आर-टी-आयच्या माहितीनुसार किती 1,684 एवढी पदं रिक्त आहेत. तर याच्यासाठी आपण काय करतो की प्रयत्न करत आहोत. तर आज देवेंद्र फडणवीस 2 वाजल्या पहिले काय होते की इथं नागपूरमध्ये होते, तर वेगवेगळ्या ठिकाणी ते आले होते. तर माझ्या इथंच मी नागपूरचा असल्यामुळे नागपूरला काम आहे माझं. तर तिथं असल्यामुळे काय करतो की मला त्यांचा पी-एचा नंबर असल्यामुळे मी कॉन्टॅक्ट करून त्यांचा पाठपुरावा घेत राहतो. या जाहिरातीसाठी आपण पहिल्यापासून प्रयत्न करत आहोत. तर या दोन्हीसाठी मी काय केलं, की देवेंद्र फडणवीस साहेबांना काय केलं, की हे दिलेलं आहे निवेदन. हे पहिलं निवेदन आहे. त्याच्यामध्ये 12,991 जी पदं आहेत, ती भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत काय केलं, की हे निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की मी सांगितलेलं आहे या जाहिरातीमध्ये, की लाखो तरुण जे आहेत, ते काय करतात, की वन विभागामध्ये नोकरीसाठी काय करतात, की प्रयत्न करतात. त्याच्यासाठी हे जे वनसेवक पद आहे, ते निर्माण करण्यात आलं आहे. 12,991 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. तर ही पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि दुसरं असं आहे, की हे फॉर्म भरताना 12वी तसेच सर्व पदवीधरांना याच्यामध्ये काय करतात, की तुम्ही चान्स द्यावा अशी हे निवेदन आहे. आणि दुसरं जे निवेदन आहे ते वनरक्षक संदर्भात आहे. तुम्ही बघू शकता वनरक्षक संदर्भाचं हे निवेदन आहे. त्याच्यामध्ये 1,684 पदं जी आहेत ती रिक्त पदाची माहिती हे करावी असं आहे. 1,684 पदाची जाहिरात काढावी असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक हे केलेलं आहे की 1,684 पदं रिक्त आहे अशी आर-टी-आय मार्फत माहिती भेटलेली आहे. आणि एक जो जी-आर आहे 2022 चा त्याचा उल्लेख केलेला आहे मी मुद्दामून. त्याच्यामध्ये 100% पदभरती करावी अशी मुभा आहे. त्यामुळे जी पदभरती आहे, रिक्त पदं आहेत, ती लवकरात लवकर भरण्यात यावी आणि 2021 पासून पोलीस भरती मी 3 वेळेस आली असे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्याची चालू असलेली 17,000 चा 471 पदाची पदभरती सुरू आहे. त्याच्यानंतर अजून डिसेंबरमध्ये 12,000 प्लस पदे येण्याची गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जाहिरात काढावी, ही मागणी केलेली आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.